लोकसभेच्या सभागृहात आज राज्यातल्या 29 खासदारांचा शपथविधी। नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठीही आज उमेदवारी अर्ज। लोकसभेतील विरोधी पक्षनेता आज ठरणार, राहुल गांधी यांच्या नावासाठी काँग्रेसचा आग्रह। रवींद्र वायकरांना खासदार पदाची शपथ घेऊ देणार नाही, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांचा इशारा। आज वायकरांच्या शपथविधीकडे राज्याचं लक्ष। भंडाऱ्यातल्या शासकीय कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांना आमंत्रण नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही डावलल्याचा आरोप। महायुतीमधली नाराजी चर्चेत। इंडिया आघाडीच्या खासदारांची सकाळी 10 वाजता बैठक, लोकसभा अध्यक्षपदाची रणनीती आखणार। महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक, विधानसभेचं जागा वाटप आणि रणनीती संदर्भात चर्चा। अजित पवारांसोबतच्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नाही, शरद पवारांचं एबीपी माझाशी बोलताना वक्तव्य। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आमदार परत येण्याचा पवारांना विश्वास। लातूरमधल्या नीट पेपर फुटी प्रकरणी दुसरा आरोपीही अटकेत, पोबारा केलेल्या संजय जाधवच्या लातूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या। पोर्शे कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, दोषींवरती कठोर कारवाई केली जाईल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। राज्यामधल्या सरकारी कर्मचाऱ्यांना 1 मार्चपासून सुधारित पेन्शन लागू, राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांची माहिती। केंद्राप्रमाणे 4% महागाई भत्ता त्वरित मंजूर होणार। सारथी, महाज्योती आणि बार्टी संस्थांशी संबंधित पीएचडी धारक विद्यार्थ्यांचं आंदोलन रात्री मागे, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। बुलढाण्यामध्ये मेहकर फाट्याजवळ खासगी बसला अचानक आग, चहा पिण्यासाठी थांबल्यामुळे 48 वऱ्हाडी थोडक्यात बचावले। आज अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीचा गाभारा सजला, मुंबईतील सिद्धिविनायकाच्या मंदिराला आकर्षक सजावट, तर गणपतीपुळ्यामध्ये भक्तांची दर्शनासाठी रांग। T20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा दिमाखात प्रवेश, सुपर 8मध्ये ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव, सेमीफायनलमध्ये भारताची गाठ इंग्लंडशी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।